जय महाराष्ट्र मित्रांनो, ई व्हीकल म्हणजेच दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत दिलं जातं शासनाकडून. त्यासंबंधीच एक महत्त्वाची अपडेट आहे. आता ज्यांनी अर्ज भरलेला होता त्यांची आता लॉटरी लागलेली आहे. त्यामध्ये कोण पात्र आहेत आणि ज्यांचे अजून नावं नाही आलेले त्यांनी काय करायचं आहे, की त्यांना नव्यानं फॉर्म भरावं लागणार आहे किंवा नाही, हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्टली होम पेजवरती येणार आहात. त्याची लिंक तुम्हाला सांगतो तरी eVehicleForm.meshfdc.co.in ही लिंक असणार आहे. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता ट्रॅक ॲप्लिकंट ॲप्लिकेशन. पहिल्या ऑप्शनवरती जर तुम्ही फॉर्म भरलेला असाल, तुमचं स्टेटस कुठंवरती आलेलं आहे हे पाहण्यासाठी 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत PDF स्वरूपात, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि तिसरं आहे ते या वर्षी ज्यांनी अर्ज केलेलं होतं त्यांच्यामध्ये कुणाचं नाव आलेलं आहे त्याचं लिस्ट दिलेली आहे. इथं तुम्ही सी बेनिफिशरी लिस्ट इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती लिस्ट दिसणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. या लिस्टमध्ये कसं प्राधान्य देण्यात आलेलं आहे याबद्दल माहिती सांगतो. आणि आता पुढे काय करायचं आहे, ज्यांचं नाव नाही आलेलं लिस्टमध्ये त्यांनी बघा, इथं सूचना दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता, ज्या अटीची पूर्तता 27 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार अटी व शर्तीची पूर्तता करणारी म्हणजेच 100% दिव्यांगत्वाचे प्रमाण असणारे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेले असून आणि त्यांचीच लिस्ट लावण्यात आलेली आहे आत्ता. तर 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 667 दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्रसुद्धा ठरविण्यात आलेले आहेत. उर्वरित ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ना, उर्वरित जे अपंग आहेत सर्व टक्केवारींचे, सर्व दिव्यांग अर्जदार यांचे अर्ज पुढील आर्थिक वर्षी म्हणजे सन 2024-25 मध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे टक्केवारीच्या प्राधान्य क्रमांकानुसार आत्ता ही लॉटरी लागलेली आहे किंवा लिस्ट लागलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ज्यांना 100% अपंगत्व आहे ना, त्यांची लिस्ट लागलेली आहे. आणि ज्यांनी अर्ज केलेला आहे पण त्याचं लिस्टमध्ये नाव नाही, त्यांनी आता नव्याने अर्ज करू नका, कारण की त्यांचा विचार 2024-25च्या आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आणि आता एक सर्वात महत्त्वाचा अपडेट म्हणजे केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अजूनही, अशा दिव्यांग व्यक्तीकरिता नाव वरील 2024-25 अंतर्गत नोंदणी करण्यासाठी सुद्धा कालावधी देण्यात आलेला आहे. तर 1 एप्रिल 2024 पासून त्यांना अर्ज करता येणार आहेत. त्याचबरोबर आपण आता मोबाईल शॉप आणि ई व्हीकल या योजनेसाठी लिस्टमध्ये लाभार्थी आहेत त्यांची लिस्ट पाहणार आहोत. कसं पाहायचं तर इथं तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे सी बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. इथं आल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट डिव्हिजन म्हणजे तुमचा विभाग निवडायचा. कोकण विभागात म्हणजे जिल्हे असणार आहेत विभागानुसार. कोकण विभाग असेल तर कोकण, नाशिक असेल तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर असेल तर संभाजीनगर निवडा. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा मित्रांनो. इथं जिल्हा बघू शकता, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जिल्हे आहेत, त्यापैकी तुमचा जिल्हा कुठला आहे ते निवडून घ्या. जिल्हा निवडल्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण लिस्ट दिसणार आहे. जसं मी उदाहरणार्थ धाराशिव डिस्ट्रिक्ट निवडलेलं आहे, त्यामध्ये व्ह्यूजवरती क्लिक केल्यानंतर धाराशिव जिल्ह्याची तुम्हाला लिस्ट दिसणार आहे पूर्ण मित्रांनो. हे बघू शकता, तुमच्यासमोर लिस्ट आलेली आहे. हे अशा प्रकारे 11 लाभार्थी या योजनेसाठी पात्र झालेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील या आर्थिक वर्षासाठी मित्रांनो. ज्यांची डिसेबिलिटी टक्केवारी आहे 100%. ज्यांची कमी आहे त्यांनी काही टेन्शन घेऊ नका, कारण पुढील आर्थिक वर्षामध्ये त्यांना वर्गक्रम करण्यात येणार आहे. त्यांना नव्याने भरण्याची काही गरज नाही अर्ज मित्रांनो या योजनेसाठी. अशा प्रकारे तुम्ही लिस्ट आणि नाव कसं पाहायचं या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे वेगवेगळ्या माहिती तुम्हाला भेटत जातील. नवीन या योजनेसाठी अर्ज नोंदणीसुद्धा प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दल सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल मित्रांनो. तर माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.